आई होणं म्हणजे नव्या जबाबदाऱ्या, नवी काळजी, नवे अनुभव. कधी कधी वाटायचं मी हे सगळं कशी सांभाळेल, पण कान्हा जन्मल्यापासून एकच गोष्ट मला रोज जाणवते, ती म्हणजे कान्हाला वाढवायला, सांभाळायला माझ्या दोन्ही फॅमिलीज माझ्या सोबत आहे. कान्हा फक्त माझी आणि स्वप्नीलची जबाबदारी नाही, तर आमच्या दोन्ही फॅमिलीज या बाबतीत आमच्या बरोबर आहे. जरी सध्या मी माहेरी राहते, तरी सासरची फॅमिली माझी आणि कान्हाची तितकीच काळजी घेता जितकी माझी माहेरची माणसं घेता. आठवड्यातून एकदा तरी ते सगळेच आम्हाला भेटायला येतात आणि दररोज 2 ते 3 वेळा व्हिडिओ कॉल करून आमची विचारपूस करता. कान्हा कसा आहे, कान्हाने काय केलं आज, कान्हा किती वेळ झोपला. आणि जरी मला कधी वाटलं की मला आता स्वप्नीलची गरज आहे कान्हाला सांभाळताना, तर ते लगेचच माझ्या मदतीला येतात. आणि हो, कान्हा इतकीच ते सगळे माझी पण तेवढीच काळजी घेतात. आमच्या दोन्ही घरात सध्या एकच विषय असतो, तो म्हणजे कान्हा. खरंच कान्हा आणि मी, आम्ही दोघेही खूप नशीबवान आहोत, कारण आम्हाला दोन्ही फॅमिलीज खूप चांगल्या मिळाल्या आहेत. माझ्या या मदरहूड जर्नीमध्ये मला स्ट्रेंथ, लव आणि पॉझिटिव्हिटी या दोन्ही फॅमिलीजकडून मिळाली. आणि आज मी इतकी कॉन्फिडंट, हॅप्पी मॉम टू बी आहे, ते त्यांच्यामुळेच. मी शांत मनाने हसत हसत मदरहूड एन्जॉय करू शकते आणि छान छान मेमरीज पण क्रिएट करू शकते, ते फक्त त्यांच्यामुळेच. जेवढी मला या जर्नीमध्ये स्वप्नीलची साथ आहे, तेवढीच माझ्या कुटुंबाची पण आहे. कान्हा, मी आणि आमच्या दोन्ही फॅमिलीच्या अशा गोड गोड अजून मोमेंट्स बघायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.